भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी रामदास आठवलेंची भेट घेतली। रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंसोबत दरेकरांनी मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपावर चर्चा केली। भाजप रिपाईला सन्मानजनक जागा देणार असल्याचं सुद्धा दरेकरांनी सांगितलं। नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपसह राष्ट्रवादीला धक्का बसलाय। कविता कर्डक यांनी दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला। अंतिम यादी जाहीर करायची आहे, जाहीर व्हायची सुद्धा आहे आणि 30 डिसेंबरपर्यंत अनेक घडामोडी घडतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। जळगाव महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीने आपला फॉर्म्युला जाहीर केला। एकूण 75 जागांपैकी उद्धव ठाकरे गटाला 38 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 37 जागा देण्यात येणार असल्याचं बोललं जातं। मुंबई महानगरपालिकेसाठी तेजस्वी घोसाळकर भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर उमेदवारी अर्ज दाखल करतील। सोमवारी सकाळी म्हणजेच आज 10 वाजता रॅली काढत घोसाळकर अर्ज भरणार आहेत। मुंबईमध्ये एमआयएम पक्षानं महानगरपालिका निवडणुकीसाठी वेगानं कामाला लागलेली आहे। एमआयएम पक्षानं मुंबईच्या मतदारसंघांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर सुद्धा केलेली आहे। प्रवीण दरेकरांनी रामदास आठवलेंची भेट घेतली आहे। मुंबई महानगरपालिका जागा वाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। महायुतीमध्ये रिपाईला सन्मानजनक जागा देणार असल्याचं आश्वासन सुद्धा प्रवीण दरेकरांनी रामदास आठवलेंना दिलं आहे। चांदिवली येथील संघर्षनगर वॉर्ड क्रमांक 157 मधील शिवसेना शिंदे गटाच्या सरिता म्हस्के आणि रवींद्र म्हस्केंनी मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलं। जळगावमध्ये महायुतीबाबत अद्यापही अनिश्चितता नाहीये। गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांची गोपनीय बैठक झाली। यावेळी गुलाबराव पाटील नाराज होऊन विश्रामगृहातून बाहेर पडले। हिंगोली हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे। एकनाथ शिंदे देतील ती जबाबदारी मी पार पाडणार, अशी माहिती आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे। मनसेला हव्या त्या जागा मिळणार नाहीत, राज ठाकरे यांना पश्चाताप होईल असं वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाचा आशिष मानेनं राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। आशिष माने यांनी चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 159 मधून उमेदवारी निश्चित त्यांना करण्यात आली आहे। सोलापुरात एमआयएमच्या फारुख मकबूल शाब्दी यांनी राजीनामा दिलाय। आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा एमआयएमला मोठा धक्का मानला जातोय। राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे राजीनामा सादर केलाय। पक्षाने दिलेली संधी आणि विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। डोंबिवलीतील शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी भाजपची साथ सोडत मनसेमध्ये प्रवेश केलाय। विद्यार्थी सेना डोंबिवली शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची ताकद वाढताना दिसते। गड जपा, इतिहास जपा, हीच खरी शिवसेना असं वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी केलंय। साल्हेरगडाच्या जतनासाठी खासदार भास्कर बगरेंच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नागपुरातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात गडकरी आणि फडणवीसांमध्ये महत्त्वाची बैठक सुद्धा झाल्याचं कळतं। सोलापुरात काँग्रेसनं पहिल्या यादीमध्ये नाव जाहीर केलेल्या उमेदवारांना एमआयएममध्ये प्रवेश केला। काँग्रेसच्या माजी नगरसेविका फिरदौस पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडली। एमआयएमचे पक्षाचे सोलापूरचे निरीक्षक अनवर सदात यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। भाजपनं तुमचा दुरुपयोग केला, काँग्रेसचाही अनुभव आला। महाराष्ट्रासाठी मनसेसोबत युती केली असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं। भाजपच्या नवनाथ वन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। तुम्ही काय अॅनाकोंडा आणि अब्दालीच्या गप्पा मारताय, तुम्ही स्वतःचाच पक्ष गिळंकृत केलास, त्यामुळे सर्वात मोठा अॅनाकोंडा तुम्हीच आहात, अशी टीका बन यांनी ठाकरेंवर केली आहे।
विधान परिषद सभापती राम शिंदेंनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवर टीका केली। जामखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये विजयी झालेला काँग्रेसचा उमेदवार हा भाजपचाच कार्यकर्ता असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता। यावर रोहित पवार आम्ही कसे पडलो हे सांगण्यात पटाईत आहेत, गिरे तो भी टांग ऊपर अशी त्यांची अवस्था आहे, अशी टीका राम शिंदेंनी केली। भाजप 125 पार झाल्यास भाजपला तब्बल 1.25 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते विकास साने यांनी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी 125 पारचा नारा दिला होता। त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते विकास साने यांनी टीका करत भाजप 125 जागा जिंकून आले तर 1.25 कोटींचा चेक देणार असल्याची घोषणा केली। नवी मुंबईतील तुर्भे विभागामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडलाय। तुर्भे स्टोअर विभागामध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। तिकीट वाटपाचा तिढा सुटला नसला तरी सुद्धा वरिष्ठांच्या आदेशाने माजी नगरसेवकांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केली। जळगावात आचारसंहिता काळात सुद्धा राजकीय पुढाऱ्यांच्या चक्क अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठका सुरू आहेत। महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात अजिंठा शासकीय विश्रामगृहात मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटलांची गोपनीय बैठक झाली, अशी सूत्रांनी माहिती दिली। गौतम अदानी माझ्या भावासारखे, चांगल्या वाईट गोष्टी त्यांना हक्काने सांगते, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा अमरावती दौरा रद्द करण्यात आला। अमरावतीऐवजी आता नागपुरात महायुतीच्या जागा वाटपासंदर्भामध्ये बैठक होणार आहे। बावनकुळेंनी तातडीने अमरावती स्थानिक भाजप शिंदे गट युवा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना नागपूरमध्ये बैठकीसाठी बोलवलं। वर्ध्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चानं जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे। भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वी शिंदे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे। कार्यकारिणी सदस्य असलेल्या मयंक खंडाळगळे कलम 307च्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे। तुरुंगामध्ये असलेल्या कार्यकारिणीमध्ये स्थान दिल्यानं विरोधकांकडून टीकेचा भडीमार होता। आमदार नरेंद्र भोंडेकरांनी भंडाराकरांची माफी मागितली। भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं गतीनं सुरू केल्यानं नागरिकांना त्रास झाला, विरोधकांनाही टीका करायची संधी मिळाली, असं भोंडेकर म्हणाले। सोलापूर महानगरपालिका निवडणूक अजितदादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे, असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे। अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार असल्याची माहिती भरणे यांनी दिली। प्रकाश महाजनांवर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। महाजनांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात सुद्धा आली असल्याचं बोललं जातं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वंचित सोबतच्या युतीबाबत भाष्य केलं। वंचित आणि काँग्रेस एकत्र आली पाहिजे, अनेकांची भावना होती आणि सकारात्मक प्रतिसादामुळे हे जुळून आलं, असं सपकाळ म्हणाले। अहिल्यानगरमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असून भाजप राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता आहे। सोमवारी युतीबाबत म्हणजे आज निर्णय घोषित होईल, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। मुंबई तोडण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या सरकारने केला, त्यांच्याशी मैत्री करताना ठाकरेंचं मुंबई प्रेम कुठे गेलं, असं म्हणत केशव उपाध्यायांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। ठाण्यातील जागा वाटप फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झालंय। भाजप 40 तर शिवसेना 91 जागांवर लढणार असून उर्वरित 4 जागांबाबत लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती जय महाराष्ट्राला सूत्रांनी दिली। 2 गुजराती मुंबई गिळायला निघालेत। काहीही झालं तरी अॅनाकोंडाला हरवायचंय, कोणी सोबत आलं तरी नाही आलं तरी मी एकटा लढणार, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसच्या युतीचे संकेत मिळतात। काँग्रेस पदाधिकारी आणि उबाटा पदाधिकारी यांची अमरावतीमध्ये एकत्रित बैठक पार पडली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुनील देशमुख आणि उबाटाचे जिल्हा प्रमुख प्रभाग गुडदे यांनी युतीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यामध्ये रामगिरी बंगल्यावर अर्धा तास चर्चा झाली। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। बारामतीमधील हॉटेल व्यावसायिकांच्या आग्रहास्तव उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चहाचा आस्वाद घेतला। चहा घेऊन दूध उत्पादक व्यावसायिक आणि स्थानिक उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी सुद्धा त्यांनी जाणून घेतल्या।
दोन्ही आमदार ज्येष्ठ नेते आहेत. नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे. नाराजी व्यक्त झाली म्हणून मोठा वाद असल्याचं कारण नाही. जागा वाटपावर स्थानिक आमदारांशी चर्चा करून निर्णय घेणार, जयकुमार गोरेंनी खुलासा केला. रवींद्र धंगेकरांची भाजपकडून कोंडी होत असल्याची माहिती मिळते. धंगेकरांचा मुलगा प्रणव अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. निवडून न येणाऱ्या जागा भाजप देत असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय. प्रभाग क्रमांक 24 मधून प्रणव धंगेकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते. उत्तर भारतीय मतदारांसाठी महायुतीचा मास्टर प्लॅन तयार झाला. भाजप सेना महायुतीनं प्रचारासाठी खास मास्टर प्लॅन आखलाय. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीकडून स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवी मुंबईमध्ये भाजपतील घराणेशाहीला भाजपमधील कार्यकर्त्यांनीच विरोध केल्याचं समोर आलंय. प्रभाग क्रमांक 18 मधून 3 पेक्षा अधिक तिकिटांची मागणी करणाऱ्या माजी नगरसेवकाविरोधात भाजप प्रभागातील कार्यकर्त्यांनी एल्गार पुकारलाय. मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ रायगडमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली कोयना नाक्यावरती शिवसेनेनं आंदोलन केलं. गुन्ह्यातील सूत्रधारांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.